तर नमस्कार सगळ्यांना. चला आज माझा छोटासा मिनी ब्लॉग आहे. तर हा मिनी ब्लॉग ना गावाकडचा आहे. सकाळ सकाळी स्वयंपाकाला लागले. सकाळी ना सगळ्यांना चहा चपाती लागते नाश्त्यामध्ये, त्याच्यामुळे एकने पटकन स्वयंपाक करून घेतला आणि सकाळी सकाळी लवकर स्वयंपाक झाला ना तर मग टेन्शन फ्री होऊन जातं. सासूबाईंना काळा चहा पाहिजे होता, त्यांना काळा चहा आणि चपाती दिली आणि त्याच्यानंतर जाऊबाईंची तर देवपूजा करायचं चालू होतं. देवपूजा तिकडे करत होते आणि इकडे आंबं सगळं पिकत घातलेलं होतं आणि इतकं छान असं केशर आंब्याचा वास येत होतं ना, त्यामुळे म्हणलं चला बघूया थोडंसं. आंबं इकडनं सगळं उसाच्या पाल्यामध्ये पिकत घातलेले होते आणि इतकं छान सुगंध सुटलेला होता ना. त्याच्यानंतर कपडे वगैरे धुवायचे होते, भरपूर सारे कपडे पडलेले होते. पटपट कपडे वगैरे धुवून घेतले आणि स्वयंपाक वगैरे सगळा झालेला होता. त्याच्यानंतर आम्हाला मार्केटमध्ये जायचं होतं मिरच्या आणण्यासाठी आणि तिथं इकडे प्लॉट घेतलेला होता आम्ही. त्याच्यामध्ये छोटंसं एक स्लॅबचं जुनं घर आहे. ते भाड्यानं होते, त्यांचं एक नाही भाडं 2-3 महिने झालं दिलंच नव्हते, त्यामुळे त्यांना भेटलं थोडंसं. तिथून मग परत मार्केटमध्ये आलेलं सासूबाईंना टिकल्या पाहिजे होत्या ते घेतल्या. त्याच्यानंतर ना मग चटणी बनवण्यासाठी मिरच्या वगैरे घ्यायच्या होत्या, ते मिरच्या मसाले वगैरे सगळं घेतलं आणि भरपूर दिवसातून शिककाय मला भेटलेली, कारण पुण्यामध्ये ना असलं काही बघायला काही भेटतच नाही. शिककाय घेतली आणि त्याच्यानंतर ना मग मार्केटमध्ये भाजीच्या मार्केटमध्ये आलेले थोड्याशा भाज्या घेतल्या, पोरांना खायला वगैरे घेतलं आणि येताना ना पायनॅपल, भरपूर सारी पायनॅपल विकायला आलेले होते, ते थोडंसं घेतलं. घरी दुपारी आल्यानंतर ना मस्त असं चिकन बनवलेलं होतं. सकाळी सगळ्यांनी मिळून गप्पा मारत जेवण वगैरे केलं. त्याच्यानंतर ना संध्याकाळच्या वेळेला 4-5 वाजता त्याने आंबं विकायला बसलेला. इतकं सारं आंबं पिकलेलं होतं ना, पण अचानकने पाऊस आल्यानंतर अर्धा आंबं विकून झाल्यानंतर इतका सारा पाऊस पडलेला होता ना, वातावरण इतकं छान झालेलं होतं. त्याच्यानंतर मसाले जे आणलेले होते ना ते सगळे आम्हाला भाजायचे होते, कारण सकाळी लवकर लवकर ना चटणी करायला द्यायची होती. तर कसा वाटला मिनी ब्लॉग? आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा.